आज घाईच्या वेळी रव्यापासून अगदी झटपट साधा सोपा असा इन्स्टंट नाश्ता बनवला। यासाठी मी 1 वाटी रवा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे। यामध्ये पाव वाटी बेसन घालायचं आहे। बेसनामुळे रंग आणि चव खूप छान येईल रेसिपीला। 1 चमचा यामध्ये साखर घालायची आहे। साखरेमुळे सुद्धा रंग आणि चव छान येईल। आता हे मिक्सरला फिरवून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे मी वाटून घेतलं आहे। आता ही पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये आता अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि यानंतर दह्याच्याच वाटीमध्ये इथे मी 1 वाटी पाणी घेतलं आहे। हे सगळं घातलं, मिक्स करून घेऊया। यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात। स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आणि यानंतर हे 10 ते 15 मिनटं झाकून बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे यामध्ये जो रवा आपण घातला आहे तो छान फुलेल। तोपर्यंत आपण इथे टोमॅटोची चटणी बनवूया। तेथे मी कढई गॅसवरती गरम करत ठेवले। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं आहे। यानंतर 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घातल्या, 1 टोमॅटो घातला आहे, 1 कांदा घालायचा आहे। चवीप्रमाणे यावरती मीठ घातलं आणि आता कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडीशी चिंच घालते आंबटपणासाठी। इथे आता कांदा टोमॅटो सॉफ्ट झाले। गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। तुमच्याकडे जर लाल मिरची असेल तर तुम्ही अख्खी लाल मिरची घालू शकता। इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडंसं घरगुती लाल तिखट घातलं आणि कोथिंबीर घातली। ही चटणी आता आपण वाटून घेऊया। तर थोडंसं पाणी घालून चटणी वाटून घेते। चटणी तयार आहे। आता यावरती आपण फोडणी घालूया। 1 चमचा तेल गरम केलं आहे, यामध्ये अर्धा चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता घातला आहे। ही तयार फोडणी आता चटणीवरती घालायची आहे। तर अगदी मस्त अशी आपली ही कांदा टोमॅटोची चटणी तयार झाली आहे। चटणी तयार आहे। आता आपण नाश्ता बनवूया। तर हे जे आपण मिश्रण झाकून ठेवलं होतं ते पहा आधीपेक्षा घट्ट झालं आहे। रव्याने यातलं पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे। यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया, मिक्स करूया आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालून हे थोडंसं पातळ करायचं आहे। तर यापासून आपण डोसे बनवणार आहोत। तर कुरकुरीत डोसा यापासून तुम्ही बनवू शकता। त्याचबरोबर तुम्ही यापासून स्पॉन्ज डोसासुद्धा बनवू शकता। तव्यावर घातल्यावरती आपोआप पसरेल इतपत हे असं पातळ करून घ्यायचं आहे। आता आपण इन्स्टंट डोसे बनवतो आहे, त्यामुळे यामध्ये अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे, त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। आता हे डोसे बनवण्यासाठी पीठ तयार झालं आहे। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तव्याचा वरचा भाग थंड करण्यासाठी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। आता 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं सेंटरला। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि अलगद असा हा डोसा पसरवून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला आपण इथे कुरकुरीत डोसा बनवतो आहे। डोसा वरून ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे आता डोसा वरून पूर्ण ड्राय झाला आहे। थोडंसं तेल लावायचं आहे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता आणि यानंतर तवा फिरवून सगळीकडून डोसा एकसारखा ब्राऊन करून घ्यायचा आहे। सगळीकडून एकसारखा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे सगळीकडून डोसा क्रिस्पी होईल। तर इथे डोस्याचा ब्राऊन रंग दिसायला लागला आहे। डोसा आपण काढून घेऊया। तर अगदी क्रिस्पी झाला आहे आणि तुम्हाला जास्त कुरकुरीत आवडत असेल तर आणखी थोडा वेळ हा भाजून घ्या। तर तुम्ही डोस्याचा रंग, याचा टेक्स्चर पाहू शकता। आता आपण इथे स्पॉन्ज डोसा बनवूया। तर इथे मी 1 ते 1.5 चमचा पीठ सेंटरला घातलं आणि थोडंसंच पसरवून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि आता वरून ड्राय होईपर्यंत आणि जाळी येईपर्यंत भाजून घ्यायचा डोसा। तर इथे पहा डोस्याला छान जाळी आली आहे, वरून ड्राय झाला आहे पूर्ण। थोडंसं इथे मी तेल लावते। उलटून घेऊया।
पाहू शकता अगदी मस्त असा डोसा तयार झाला आहे. रंग खूप छान आला आहे. काढून घेऊया. तर अगदी इन्स्टंट असा आपला नाश्ता तयार झाला आहे. चटणी आपण जी तयार केली त्याबरोबर इथे मी डोसे सर्व केले आहेत. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हे डोसे खूपच छान लागतात. अगदी झटपट होणारा मस्त असा नाश्ता आहे. नाश्त्याला काय बनवावं सुचत नसेल तर तुम्ही झटपट घरी नेहमीच उपलब्ध असेल अशा साहित्यापासून हा नाश्ता बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.